नमस्कार. भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज भारी एक व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आलेलं आहे. खरं तर पोलिसाला कधी प्रेम करताना तुम्ही पाहिले? बरेचदा तेही माणसांवरतीच नाही तर प्राण्यावरती जीवापाड प्रेम करणारा एक पोलीस. खरं तर पोलीस म्हटल्यानंतरच अनेकांना घाबरायला होतं, पण प्राण्यांना सुद्धा लळा लावणारा असा हा पोलीस आज आपल्या भेटीला आलेले आहेत. आणि यांचं कर्तृत्व, व्यक्तिमत्व खरंच भारी आहे, जे मला वाटतं की तुम्हा सर्वांना खूप भावणार आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. यांचं जे कार्य आहे त्याबद्दल जरूर तुमच्या कमेंट्समध्ये कळवा. आणि हा पॉडकास्ट आवडला तर जरूरच तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि जवळच्या लोकांना शेअर करा. चला तर आपण स्वागत करूयात आज बाळासाहेब पोटभरे यांचं. साहेब नमस्कार, वेलकम. थँक्यू सर. आज तुम्ही जो काही वेळ दिलात आणि या मंचावरती आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत, आभार आणि धन्यवाद. सुरुवातीला तुम्ही तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. तुमचं गाव, तुमचं एज्युकेशन, त्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटला कुठे काम करताय याबद्दल थोडक्यात जरा माहिती द्या आणि मग आपण मूळ विषयाकडे बोलू. सर, माझं मूळ गाव आहे वाघाळा, तालुका परळी, जिल्हा बीड. माझं नाव आहे बाबासाहेब गंगाधर पोटभरे. सध्या माझी 4 महिन्यापूर्वी बदली झाली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला, बीडमध्येच. ओके. आणि सर्वसाधारण कधी भरती झालात? सर, मी 2008 मध्ये झालो. आता 16 वर्ष झाली मला. 16 वर्ष डिपार्टमेंटला काम करताय. खूप सुंदर. बालपण म्हणजे तुम्ही गावी असताना तुमची ओव्हरऑल फॅमिली बॅकग्राऊंड, आई वडील आणि तुमचं ओव्हरऑल लहानपण कसं होतं याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. लहानपण सर आमचं खेडेगावातलं होतं. माझं तरी मी 5 भावातला सगळ्यात लहान मुलगा. आईला त्या टायमाला वडिलांना नोकरी सोडली होती समाजकार्य करायला. मग आईवर सगळा भार आला. मग मी झाल्यामुळं मम्मीला ते करणं व्हायना. मग मला गावाकडे सोडलं. गावाकडे आमचं प्राणी, पक्षी, शेती, बैल, म्हशी ह्याच्यावरच मग माझे मित्रच ते. मग त्याच्यासोबत बालपण होत गेलं. आईचा त्या टायमाला सहवास थोडा कमी लागला. पण पाहुणे असतील माझे नातेवाईक, हे प्राणी पक्षी जास्त गेले. मग ह्यांच्यामध्येच वाढत गेलो. मग पुन्हा आईसोबत, नंतर दुसरीपासून आईसोबत राहिलो पुन्हा. ओके. म्हणजे गावाकडेच तुमचं सर्वसाधारण बालपण कितवी पर्यंत तुम्ही म्हणजे गावाकडेच काढलं? गावाकडे माझे पहिलेपर्यंत मी गावाकडेच होतो. ओके. मग नंतर पुन्हा खेड्यात राहिलं आणि खेड्यापासूनच एक 2-3 किलोमीटरच माझं गाव असायचं. मग तिथून मी गाव पायी गावाकडे जायचो. लहान होतो पण भीती नव्हती, कारण की लहानपणीपासूनच साप, लांडगे, कुत्रे हे जवळ असायचे. त्यामुळे ते काय करीत नाहीत आपण होऊन त्यांना काय केल्याशिवाय. त्यामुळे ते अनुभव होता. त्यामुळे त्यांचं काय भीती वाटत नव्हती. निघाले गावाकडे. ओके. सो कितवी पर्यंत एज्युकेशन गावाकडे केलं तुम्ही? गावाकडचं माझं एज्युकेशन सरासरी 4थी पर्यंत आहे. माझ्या 10वी पर्यंत शाळा 8 झालेल्या आहेत. कारण की आईची बदली, भावांचे शिक्षणासाठी वेगळं करावं लागायचं. त्यामुळं सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट होता की मला 8 शाळा झाल्या 10वी पर्यंतच. 8 शाळा झाल्या. त्यामुळे आज मित्रांना कुठे जर फोन केला, मी तुझा क्लासमेट आहे, तर विचार पडतो कोणत्या शाळेतला कोणता क्लासमेट आहे. आई काय करत होत्या? आई शाळेत क्लर्क होते. आधी पूर्वी वडील होते. वडिलाच्या ठिकाणी आईला पुन्हा घेतलं. पण वडील म्हणले मला सामाजिक कार्य करायचंय, गावासाठी काहीतरी करायचंय. तेव्हा वडिलांनी नोकरी सोडली. मग मम्मीला घेतली. मम्मी पुन्हा शाळेवर. तुम्ही 5 भावंड असताना सुद्धा वडिलांनी समाजसेवा करण्यासाठी म्हणून नोकरीतून संन्यास घेतला. ग्रेट. सो एज्युकेशन करत असताना सर्वसाधारण 4थी नंतरचं जे एज्युकेशन असतं थोडंफार आपल्याला कळायला लागतं. अशा प्रकारचं जे सर्वसाधारण 10वी पर्यंतचं एज्युकेशन असेल ते कुठे झालं? काही मांडेखेडला असेल, मोहा असेल, परळीमध्ये असेल, असे. पण मला शिक्षणावर जास्त काही ओढ नव्हता. माझा गावाकडे जास्त ओढ होती. शेती, म्हशी, बैल ह्याच्याकडे जास्त ओढ होता. मला असं वाटतं गावाकडेच आपण राहावं. पण पप्पा मम्मी म्हणायचे नको, काहीतरी शिक. मग शिकण्यासाठी बळच का व्हायना मी परळीमध्ये राहायचो. जबरदस्ती का होईना. पण तिथे आलं तरी एक शेळी पाळ, कुत्रा आण, काहीतरी जखमी काहीतरी प्राणी पक्षी आण घरी. मग घरी सुरुवातीला ऍडजस्ट करायचे, बोलायचे, पण पुन्हा नंतर सावधी व्हायचे. दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा सोडून दे, ऍडजस्ट करत चालायचे. नॉर्मली आता जर काय होतं की लहान मुलांना प्राणी पक्ष्यांची थोडीशी ओढ असते, पण घरातल्यांकडून त्याला प्रचंड विरोध होतो आणि मग त्यामुळे ही बालपणातली आवड मला वाटतं की अनेकांची तिथे संपुष्टात येते. तुमच्याबद्दल असं काय झालं का? नाही, माझ्याबद्दल उलट झालं. म्हणून पप्पालाही आवडायचं, भावाला पण आवडायचं. सगळेच कोंबड्या असत्याला,
पहिलं कोंबडीसाठी मी आत्महत्या करायचा प्रयत्न केले. हो. मी कोंबडी आणली होती माझ्या मित्रांनी, एक पिल्लू जाऊन आम्ही विकत आणलं बाजारातून, आणि ते काहीतरी पाहुणे येले म्हणून ते कट करायला म्हणून छतावर गेलो, छतावर उडी हाणायचे प्रयत्न केले, की म्हणलं ह्याला जर कापलं तर मी मरत. मग ते त्याला सोडून दिलं, त्याला लय दिवस कापलंच नाही, ते अक्षरशः म्हातारा होऊनच ते कोंबडं मेलं. मग त्याचं ते मोठा भाऊ साक्षीला आहे, मोठ्या भावानं मला वरी काढलं, त्याला नाही कापत, त्याला कधीच कापणार नाही, तू कातला काय होऊ नको. मग त्या टायमाला माझी आत्महत्या करायची तयारी होती त्या कोंबड्यासाठी. ग्रेट. हे 8वीचा किस्सा आहे, मी 8वीत असताना. मग असं कधी झालं का की काहीतरी प्राणी घरात आणलाय म्हणून आईनं नाही वडिलांनी काहीतरी मारलंय बदललंय असं काय? नाही, विरोध करायचे ना, हे काय आणलं. आता मम्मीला ड्युटी असायची, ड्युटी करून हे पहिले 2 कुत्रे घरात, पुन्हा गावरान पिले घरी सापडले, ते पुन्हा घरी आणा, त्यांना धुवा, त्यांच्यावरच ते काढत बसा. मग ते इंडायरेक्टली मम्मी पप्पावर भार यायचं, त्याचा खाऊ घालायचं म्हणले की सांभाळाय मी सांभाळन, पण त्यांचा भार यायचा. मग त्यांना साहजिक तुला त्रास व्हायचा, पण ते ऍडजस्ट करायचे. मग नीट दुरुस्त होऊ दे, पुन्हा सोड असं म्हणायचे पुन्हा. म्हणजे प्राण्यां पक्ष्यांबद्दलची जी आपुलकी, ओढ, लळा खरं तर लहानपणापासूनच आहे. हो, सुंदर. थँक्यू. आता हे सर्व करत असताना तुम्ही हेल्थ कडे खूप कॉन्शियस होता सुरुवातीपासून, म्हणजे आरोग्याविषयी खूप काळजी घेत होता. ती आरोग्याची काळजी कुठं आणि कधी कशी लागली तुम्हाला? मी परळीला गेलो राहिला, त्या टायमाला जिम फक्त मी ऐकून होतो की जिम असती, पण ते आपल्या कुवतीमध्ये नसते एवढं मला माहित होतं, की आपली मम्मी काही पैसे देत नाही आपल्याला घरून, आणि आपल्याकडे काय एवढे काही कमाई नाही सध्या. मग एका दिवशी मित्रांना सहज घेऊन गेला जिम मध्ये, बघितलं, आवडलं, सुरुवात केली. 2006ला सुरुवात केली, ते सुरुवातच केली, पुन्हा बंदच नाही केलं कधी. मग त्याच्यामुळं पोलीस भरतीचं वेळ ह्याच्यामुळे म्हणलं की पोलीस ह्याच्यामुळे होते, व्यसनापासून ऑटोमॅटिक माणूस दूर जाते, माणूस झोप पाहिजे, खाद्य पाहिजे, म्हणून मरमर करते माणूस. पुन्हा खाद्य, मग मी गावाकडे गेली, पुन्हा मी 11वीला असताना मग मी गावाकडे गेली. मग सगळं खाण्याचा भार आपल्यावर स्वतः आला. मम्मीचं म्हणणं होतं की काही गावाकडे येऊन हे शेतीचं वगैरे बघा, मग इथं सगळी सोय होती. पण गावाकडे गेलो, मी बघितलं, पण नाही. त्या टायमाला थोडं हुशार झालो होतो की गावाकडे शेतीचे उत्पन्न आहे किंवा शेतीचं आपण जे करतो ते काहीच उपयोगाचं नाही. त्यामुळे काही शेतकरी आजकाल शेताला काही पिकं नाही गेले, त्या शेतकऱ्याला कितीही मर्म केलं तरी आधी काहीतरी बनाव, नंतर पुन्हा गावाकडे जाऊ. हे स्वप्न कसं आलं? कारण काय असतं की कोणीतरी एक आयडॉल समोर असतं. तुम्ही तेव्हा 11वीत होता, म्हणजे टीनेज मध्ये होता. सो टीनेज मध्ये आल्यानंतर बरेचदा लोक रस्ता भरकटतात, प्रलोभन आयुष्यात येतात आणि स्वप्न वाहून जातात. तुमच्या बाबतीत असं काही झालं का त्या एज मध्ये? नाही सर, तिथं त्या टायमाला पोलीस यायचे जिम मारायला, कधी कधी ड्रेस घालून यायचे. आधी भिव वाटायचं पोलिसांचं, कारण की 10 खेड्यात पोलीस नव्हता, आपल्या घराचा नव्हता, पण 10 खेड्यात बी नव्हता. मग त्यांच्याकडे बघायची वर्दी, हात तर कधी लावायची डेअरिंग नाही केली. मी ज्यावेळेस लागलो त्या टायमाला डेअरिंग केली, हात लावायची वर्दीला. पण हे कसं असतं, हे कुठून मिळतंय, मग हे प्रयत्न केले. पण थोडं विचार, सर कसं असतं, भीत जायचं, सर कसं असतं हे. मग ते माझे असं असतं, 12वी नंतर करावं लागतंय. मग ते भिव तर वाटायचं. मग त्यांनी सांगितलं 12वी नंतर फिजिकल पळावं लागतं, एवढं अभ्यास करावं लागतंय. मग थोडंसं डेअरिंग करत त्यांनी थोडंसं सांगितलं मार्गदर्शन, की म्हणलं इकडंच होणार आपलं, हे गावाकडं होणार नाही आपल्याच्यानं. मग 10वीला मी चांगले मार्क होते, त्याच्यामुळे हॉस्टेल नंबर लागला होता माझा. पण 12वीला काही ओघामध्ये माझं इंग्लिशच गेलं, मी नापास झालो. म्हणलं आता 12वी झाली, आता म्हणलं तसं स्वप्न माझं वेगळं होतं, थोडंसं वेगळं झालो. स्वप्नात माझं पहिल्यापासून देशाच्या बाउंड्रीवर जाऊन आपण देशासाठी बलिदान द्यावा असं वाटायचं. पोलीस म्हणजे हे पुन्हा, पण देशाचं बलिदान आपण गोळी छातावर खावावं. पण पिक्चर मध्ये बघितलेलं पहिल्यापासून स्वप्न तेच की, पण ह्या अति उत्साहामुळे 38 टाके पडले अंगावर. काय झालं असं? अति उत्साह अंगामध्ये, काहीतरी ताकद, व्यायाम वगैरे काढायचा, थोडंसं अंगात उत्साह जास्त होता. नदीला पूर आला, आम्ही उन्हाळ्यामध्ये पोहायला जायचं डंकिनला, म्हणजे आडोल्याला पाणी, तिथं आडोल्याचं पाणी होतं. पण ते पाणी साचले तर जाऊन उड्या हाणायचे आम्ही. ते पाणी सरासरी 1 डोक्या इतकं पाणी होतं. पण पहिला पूर आला, पहिल्या पुरामधून वरच्या गावातला स्मशानभूमी जी वाहून आली खाली, ती आली. ह्यांनी ते जे आडवायच्या शेतात प्लेटी त्या काढल्याच का, शेतकऱ्या काढणं झालं नाही, मग तयाच राहिल्या. ते भरत आलं, ते पूर्ण भरलं. मग आम्हाला पुरात पोहायचं होतं. पुरामध्ये वेगळा उत्साह असतो, भवरा असते, मरायची भीती असते. मग ते अति उत्साह त्याच्यामध्ये उड्या घ्यायचं. मग सुरुवातीला लांबूनच कपडे काढले, सुळंग हाणली. ते सुळंग हाणली, खाली होते गज, त्या स्मशानभूमीचे गज होते. ते माझ्या इथे घुसला आणि इथं 8 टाके पडले. बापरे. मला 7वीला असताना बैलाने मारलं, घरच्याच बैलानं.
उधळला होता, ऐकना गेला. आपण गावामध्ये लग्न होतं, लग्नासाठी पाण्याला बैल घेऊन गेलते, मग ते ऐकना म्हणून त्या डायरेक्ट त्याला धरायला गेलो, तर इथं धरलं आणि इथं उचललं, इथं 60% पडले, इथं 15% पडले. बापरे. पण म्हणले नंतर की फिजिकल तुझ्याच्यानं होणार नाही, आता एवढं टाके तू फिजिकल करू शकत नाहीस, तुला आता पोलीसमध्ये बी घेणार नाहीत. पण पोलीसमध्ये असं काय नसते, पोलीसमध्ये टाके पडले तरी काय हरकत नाही, पण डोळ्याचं असं आर्मीमध्ये 100% काढतात. मग आर्मीचं मी सोडून दिलं वेळ. आता म्हणलं ह्या पोलीस असं करायचं, आपलं ह्या पोलिसांनी जशी वर्दी घातली तशी आपण पण घालायची. नाही, खऱ्या अर्थानं पोलीस बनावं ही जी काही बीज रोवली गेली ती जिम करत असताना पोलिसाला बघून. हो सर. आणि त्यानंतर मग वाटायला लागलं की आपण पण असं काहीतरी करावं. तिथे स्वप्न मिळाली आणि मग त्या स्वप्नांचा पाठलाग करत तुम्ही अजून जिम करत गेलात, अजून काही गोष्टी करत गेलात आणि मग तुमचा प्रवास पोलीस डिपार्टमेंट पर्यंत झाला. भरती होण्याच्या त्या आसपासचा संघर्ष किंवा तेव्हा कशा पद्धतीनं भरती झालात त्याबद्दल जरा जाणून घ्यायला आवडेल. कारण आज अनेक तरुण गावातले असतात, तरुणी असतात, ज्यांना वाटते की आपण ही डिपार्टमेंटमध्ये जायचं. तसं तुम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन मिळालं तर तुमचंही हा अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. तर त्या अनुभवाबद्दल जरा जाणून घ्यायला आवडेल. आता सुरुवातीला सगळ्यात अडचण येते की जेवणाची. मम्मी गावाकडे गेली, मम्मीने पैसा गावा देणं बंद केला. जोपर्यंत मम्मी होतो पण खायचं भागायचं. मम्मीने बंद केला, 12वी नापास झालो. साहजिकच नजरेत उतरायचं काम झालं. उद्या मग गावाकडून बंद केलं खाणं. मग पोलीस तर व्हायचंय, मग करायचं काय? मग मी केली वेटरिंग सुरू केली, वेटर म्हणून काम करायला सुरू केलं. पुन्हा केटरिंग केली. 200 पोराचे 100 पोराचे कामं घ्यायचो मी स्वतः. वयाने लहान होतो, माझे मोठे भाऊ माझ्यासोबत होते, पण परळीमध्ये बऱ्यापैकी जम घेतला मी केटरिंग मध्ये. मग ते करत करत जिमचा कोच झालो पुन्हा. म्हणजे कोच ह्याच्यासाठी झालो की मला तिथून 700 रुपये महिना भेटायचा. ते 700 रुपये केटरिंगच्या आधी मध्ये येणारे पैसे म्हणजे मला 1,500 रुपये मेसला भरावे लागायचे. ॲट ए टाइम एका टायमाला मला उन्हाळ्याच्या दिवसात भागायचं पूर्ण. पण पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये लोकांचे लग्न बंद व्हायचे, मग माझं जेवण बंद व्हायचं. मग त्या टायमाला मी जिमला कोच नव्हतो. माझ्याकडे ऑलरेडी किराणावाल्याचे 8,000 रुपये झाले होते. मेसवाल्यानं माझे बंद केले, 2 महिन्याचे पैसे थकले म्हणून. मग महाग रडत बसलो की आता दुपारी जेवणार काय? आता दुपारी जेव काय? सकाळचं तर भागलं बी नाही अजून, तर दुपारी आता जेव काय? रडत बसलो. मग आता रडून काय भागणार नाही म्हणलं. सतपाय भागवत मन करायला गेलो. मग तिथे बी डोळ्यात पाणी टपत बसलं. ते भागवत मन करायचा जे मालक होता तिथं बसलो. ते मला काय झालं, त्याला थोडं काय जाणवलं. मोठं वयानं मोठं होते म्हणून ते जाणवलं. ते म्हणलं ह्याच्यानंतर तू यायचं, इथं बसायचं आणि इथं बसून लोकांना आलं की चहा द्यायचा, पान द्यायचं, मला फोन करायचा. तुला महिना 1,500 रुपये देईन, तुला जेवढा मेस लागेल त्याच्या. मग त्यांनी पुन्हा मेस माझी भागवली. पण पाठ नाही सोडली भरतीची. मी भरतीसाठी सुरुवातीला म्हणले की बँड मध्ये लागल्यानंतर किंवा स्टेट लेवलचं बिल्डर झाल्यानंतर तुम्हाला सवलत भेटते, मग तुम्ही सहज पोलीस होतात. आता माझ्या शिक्षणाचं साहजिकच शिक्षणाकडे जास्त ओढ नव्हती, तर तुम्हाला जाणवलं असं 12वी नापास म्हणून. मग त्याच्यामुळे मी सुरुवातीला ती वाजवायचा प्रयत्न केली पिपाणी, ती काय जमलीच नाही मला. मग मी स्टेट लेवलचे बिल्डर व्हायचे प्रयत्न केले. स्टेट लेवलचं 100 किलो झालं की त्याच्यानंतर स्पर्धा कमी होती. मग आपण स्टेट लेवल बिल्डर झाल्यानंतर आपल्या सर्टिफिकेट भेटत नॅशनल लेवलचं. म्हणजे ओघ काय माहित नव्हतं, कुणी सांगितलेलं असंच. म्हणजे IQ काहीतरी ऐकलेलं आणि त्या पद्धतीनं प्रवास. त्या प्रवासामध्ये का आपल्या असं घरातला पोलीस नव्हता किंवा स्टेट लेवलचं असं लागतंय तसं लागतं, तसं काहीच नाही. भरती असं म्हणजे भरती करायचं तुम्हाला, स्टेट लेवलचं बिल्डर झालं की तुम्ही लगेच भरती. पण तिथे ऍक्च्युअल आपल्याला काय माहित नव्हतं ना. मग ते प्रयत्न केले. माझं 80-85 पुढे वजन वाढणार कारण की खायला नव्हतं. मग ते नाच सोडला. पुन्हा 80-85 मधून पुन्हा 74 किलो वजन कमी केलं लॉंग रनिंग करून. परळी ते शेपवाडी असं, म्हणजे शेपवाडी मध्ये तिथून एक सरासरी 15 किलोमीटरचा रन आहे. ते पळत जायचं वापस यायचं, असे 15-20 किलोमीटर रोज पळत शरीर कमी केलं. शरीर कमी करून पुन्हा म्हणलं आता भरती कशी असते. सुरुवातीला 2007ला गोळा माहित नव्हता आपल्या कसं फेकायचं, आणि गोळा बघितला बी नव्हता ऍक्च्युअल कधी. ते डोंगरावचे दगड आहेत, ते म्हणले होते 8-9 किलोचा काय ते गोळा असतो. मग त्या 8-9 किलोचा अंदाजा गोळा घ्यायचा आणि असा फेकायचा. म्हणजे गोळ्याची टेक्निक असा फेकायचं असतं हे देखील माहित नव्हतं. मग तसाच तेच टेक्निक वापरून मी 2007ला भरतीला गेलो आणि बऱ्यापैकी मी बाउंड्रीवर पास झालो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की 2000 मी बाउंड्रीवर 83 मार्क पडले मला फिजिकलला. 38 मार्काला होतं लेखीला पास. मी 38 मार्क ठेवून पोलीसमध्ये लागलो, सॉरी ते पास झालो. कसं झालो, मी प्रश्न बघितले त्याच्यामध्ये 75 मार्काची लेखी असायची, 15 मार्काचा निबंध, बाकीचं जनरल 4 पैकी ओकटी करा. मी बघितलं, मला एकही प्रश्न ओळखीचा दिसला नाही. त्या कमीत कमी ते काय 60-65 मध्ये ओळखीतलं. मग मी काय करू, 5-10 मिनिटं बघितलं, हिकून तरी कॉपी करू देतील मला, पुढून तरी कोण मदत करीन, हिकून तरी कोण मदत करून. पण तिथं काळे बुट कंटिन्यू फिरू लागले, म्हणजे कर्मचारी फिरू लागले.
मला तर मी अर्धा घंटा वाट बघितली की मला कोणता ना कोणता पोलीसवाला कॉपी देईल, नाही तर मला साईडचा तरी माणूस कॉपी देईल. मी अशा अपेक्षाला बसलो. नंतर कळालं की इथं काय कॉपी चलत नाही. मग मी 4 दगड घेतले, ऍक्च्युअली खोटं बोलत नाही, 4 दगड घेतले, असं गोल्ड रिनेन केलं, असं तिथं मांडी घातली, त्याच्या साईडला गोल्ड रिनेन केलं. आता म्हणजे हे नशीब बघा, दगडे घेतले, टाकायचे, ज्याच्यात जेवढं राहते ना, समजा कधी 1 राहता की 2 राहता टिक करायचं. सुरुवातीला माझ्या साईडला असे काळे बुटही लागले जास्त संख्येनं, म्हणजे कर्मचारी लागले. पुन्हा लाल बुटही लागली माझ्या साईडला, मी असं वरी बघत नव्हतो कोण आहे काय नाही. जसं साईडला नंतर लाल बुटा संख्या वाढली, पुन्हा अचानक जास्त लाल बुटा आली. म्हणजे त्या टायमाला एसपी साहेब होते, वारके साहेब, आणि ऍडिशनल एसपी हाक साहेब होते, ते आले. हाक साहेबाचं अट्रॅक्शन आम्हाला भरपूर होतं. हाक साहेब दिसायला एकदम पोरग स्वर्ग दिसायचे आणि पोरांना म्हणजे प्रोत्साहित करायचे, करा पोरांनो. त्यांची भाषा जरा थोडी हिंदी होती. त्यांना वरी बघितले मी असं, त्यांनी म्हणले चल बेटा चल ना देरा. मग ते हसले, मी हसलो. मला माहित आहे मी लागत नाही, की माझ्याकडे कुवत नाही म्हणलं लेखीची काहीच, पण तरीही माझं नितळ मन होतं. मी बाउंड्री पास झालो. एसपी साहेबांना मला 16.83 मार्क दिले त्या टायमाला ओरलला. मी नाही लागलो 2007ला, पण मी इतक्या जवळून गेलो सर, की मला असं वाटलं मी कदाचित लागलो असतो. मी अजून थोडी प्रॅक्टिस केली असते तर. 2007ला ठरवलं, त्या दिवशी 4 वाजता निकाल लागला, पुरेला 6 वाजता आलो, वापस कपडे घातले, पुन्हा ग्राउंडला गेलो. पुन्हा मग परत तयारी, अख्खा वर्ष तयारी केली. लागण तिथं लागण माझ्या इथेही लागलेला आहे, फाटलेला आहे. पोरांना काही कोणाचं असतं की निगेटिव्हिटी, काच ठेवले होते ते लांबोडीचे तिथं, म्हणजे उडी हल्ली, काच घुसला. तर मला इथं काच घुसला, इथं टाके टाका, टाकेसारखे फाटतील, म्हणून ह्याला नाही म्हणलं काहीच करायचं, हे असं फाटलं राहू द्या, ते ऑटोमॅटिक बरोबर असतो. 2007 ते 2008 पर्यंत गेलं. त्या टायमाला आबाची आमची मेहरबानी, आमचे आबा आर पाटील साहेब, त्यांनी मोठ्या भरत्या काढल्या. त्याच्यामुळं माझ्या सगळ्या खेड्यातला पोरगा, 10 खेड्यात पोलीस नसलेला माझ्या खेड्यातला मुलगा, आमच्या बघा खेड्यातले आहेत आम्ही. आमचं साहजिकच लेखी कमीच असणार आमची, कारण की आम्ही म्हशी बैल शेळ्या करून आम्ही केलेले आहेत. हा आमचं फिजिकल जास्त होतं, आणि फिजिकलच्या आणि ह्यांनी निर्माण आम्हाला हे पायऱ्या दिल्या, त्यामुळे आम्ही लागून गेलो. 2007ला 10 मार्क एक्स्ट्रा ठेवून पुन्हा लागलो. 8ला. सुपर, मस्त. म्हणजे म्हणतात ना की प्रयत्न करणाऱ्याला परमेश्वर मदत करतो, तसं प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो तर निश्चित निसर्ग सुद्धा त्याला साथ देतो. आणि मला वाटतं की तुमचं उदाहरण अगदी तसंच आहे. खूप सुंदर. मला याच्या पुढचा प्रश्न विचारायचा आहे की इथेपर्यंतचा जर प्रवास समजला, पण पक्षी प्राणी याबद्दलचा जो काही आज तुमचं कंटेंट मी सुद्धा पाहत असतो, तर हे कसं, म्हणजे शाळेत असताना, गावात असताना तोपर्यंत जनावर, प्राणी, पक्षी इथपर्यंतच अट्रॅक्शन होतं, पण जिम करत असताना किंवा पोलीस डिपार्टमेंट साठी तयार करत असताना किंवा डिपार्टमेंटला जॉईन झाल्यानंतर आताही तो छंद, ती आवड कशी? सर, भूक ही सगळ्यात बेकार असते. मी भूक बघितलेली आहे पहिल्यापासून. म्हणजे जेवण नसलं तर काय तळमळ उठते. आता आपण फक्त प्रयत्न करायचे की समजा आपल्याकडे आता जास्त लय पैसा नाही, पण जेवढा पैसा आहे आपण ते पुरवू शकतो. आपल्याकडे जेवढा पैसा आहे पगारीचा, फादरचा पैसा घेत नाही. आपण एखादा प्राणी मरत असला किंवा उपाशी असला तर आपण त्याला जगवायला काय अधिकार, आपला इंटरेस्ट आहेच. ते पहिल्यापासून ते इंटरेस्ट आहेच आपल्या तो, की ह्याला काहीतरी सांभाळायचंय, मोठं करायचंय, किंवा ह्याला आपल्या जवळ घ्यायचंय. मग त्याला फक्त खाऊ घालायचं, त्याला 2 टाइम त्याला व्यवस्थित योग्य मेडिकल आणि खाऊ घालणे. घरी आणला कोणताही असो प्राणी, डुकरापासून गाढवापासून कोणताही असो, आपण आणायचं. आता सध्या तरी माझ्याकडं जागा अपुरी आहे, पण गावाकडे ज्या टायमाला होत्या टायमाला भरपूर मोठी जागा होती. 1.5 एकरची जागा होती. आई वडिलांनी मदत केली, बायकोने मदत केली. प्रत्येकाने लेकरांना आवड आहे, माझ्या मित्र जेवढे आहेत त्यांना आवड आहे. कुठे बी कोणतीही घटना असो, हरण अडकू, डुक्कर अडकू हिरीमध्ये, साप अडकू, पोरं त्यांना माहिती आहे ते मलाही चावू शकते, त्यांनाही चावू शकते, ते मलाही डुक्कर मारू शकते, त्यांनाही मारू शकते, पण ते रिस्क घेतात माझ्यासाठी. आणि घरचे बी आता आणल्यानंतर कोणताही प्राणी नवीन आणला, समजा गावरान कुत्रं सापडलं, तिथं जखमी असलं, तिकडले जातोन कुत्रे लॅब्राडॉर वगैरे म्हणजे, पण ठीक आहे, पण गावरान कुत्रा विचार केला जात नाही, तर डायरेक्ट अंगावर पडते. मग ती बी रिस्क. मी सकाळी पोलीस स्टेशनला गेलो एकदा, किडा संध्याकाळी परत ना, मग तोपर्यंत रिस्क कुणाची, ते घरच्यांची. फक्त मी लक्ष घ्यायचं, लहान लेक पुरी होत्या त्यांना दूर ठेवत जा. आता ही आवड होती ती. पुन्हा आपल्याकडे थोडा पैसा बी आला. पूर्वी पैसा नव्हता आपल्याकडे, आता आलाय तर आपण लावू त्याला. मी एक रील पाहत होतो तुमची, आणि त्या रील मध्ये पाहिलं की तुम्ही आता त्या रील मध्ये लिहिलं होतं तुमचा पोपट आहे. हा सर. नेहमी तुमच्या सोबत असतो जिकडे जाईल तिकडं. तर तो पोपट तुम्हाला कधी भेटला, कसा भेटला, आणि तुमचं त्याचं रिलेशन्स कधी जमले? सर, गेल्या वर्षीच एप्रिलमध्ये माझ्या मित्राच्या मुलाला असं फाटा मोडला होता. असंच वादळ वारा आला अचानक, फाटा मोडला. त्या फाट्यामध्ये 2-3 पिल्याचे
पिल्ले होते ते पोपटाचे, ते खाली पडल्यामुळे काही मेले, ते एक जिवंत होते, घरी घेऊन गेला. तरी 2-3 दिवस सांभाळला आहे ना. त्याच्या वडिलांना सांगितलं, एक साहेब हे घेऊन घरी गेलो, घेऊन आलो. लहान पिल्लू ह्याच्या पूर्वी पोपटा सांभाळत म्हणलं, खाऊ घालायचं आणि सोडून द्यायचं. पण हे लयच लहान होते, अंगावर पंखच नव्हते. मग ह्याला कसं खाऊ घालावं, आता आयडिया तर नाही आपल्याला खाऊ कसं घालावं. मग मी खायलो की ती माझ्या तोंडाकडे बघायला, म्हणलं आपल्या तोंडातलं खाऊ घालू. मग म्हणलं आपल्या तोंडात विष असते, पण नाही म्हणलं विष काय मध्ये गेल्यानंतर बाहेर काढल्यानंतर विष असत, आपण काय डॉक्टर नाहीत. पण ते तोंडातलं चिगळ खायचं आणि त्याला मी ते खाऊ घालायचं, ते खायला लागला. मग म्हणलं ह्याला असंच खाऊ घालायचं. मग मी सकाळ दुपार जावीपर्यंत जवळ पोलीस तो पण त्याला पुन्हा खाऊ घालायचं, संध्याकाळी पुन्हा तोंडातलं खाऊ घालायचं. परत पाण्याची वांदे झाली, पुन्हा एका दिवशी पाणी पिऊ लागलो, ती बी तोंड असा पुढे पुढे करायला लागला. मग त्याला पाणी तोंडातलं पाजलं, मग त्याला कळलं की पाणी पेज असते म्हणून. मग त्याचं जे लहानपण आहे सरासरी आता एक 6 महिन्यापर्यंत त्याने माझ्या तोंडातलंच खाल्लेलं आहे. 6 महिन्यात ते मोठा झाला, मोठा होऊन मग ते आठवून खाते, घराला प्रत्येकाला भांडून खाते. घरात जेवायचं कुणी बसाव, कुणी बसू, पाहुणा असो रावळा असो, पाहुण्याला तर खाऊ देत नाही. ती पाहुण्यात जवळ येणार, पाहुण्यानं जर ताटात हात घातला तरी की त्याला चावणार, ती आधी खाणार. आणि त्याला अधिकार आहे घरात काय करायचा, तुला तोडायचंय काय तोडायचंय काय फोडायचं तू करू शकतोस. 6 महिने तुम्ही त्याला असंच सांभाळलं, तोंडातलंच खाऊ घातलं मी त्याला. आणि आता तो उडून जात नाही का, म्हणजे बाहेरच्या पक्ष्यांबरोबर बाहेर जायचं आलाच नाही? तसं होत नाही, ते काय त्याला जास्त जीवात लावा लागलाय. पण ते गावाकडे ज्यावेळेस आम्ही होतो, आता गावाकडे दर रविवारी येतात आम्ही, त्याला गावाकडे गेलो की आम्ही सोडून देतो त्याला. सकाळी आम्ही गेलो समजा 11-12 वाजता गेलो, सोडून दिला की तो पण गुलतय ते घरापाशी 15-20 मिनिटं, पुन्हा जाते पोपटामध्ये. मग संध्याकाळी 5:30 सुमारच्या भूक लागन तेव्हा मग आला की जेवण करणार, ठराविक ठिकाण आहे ते जाऊन बसणार. ते मग ते बसलं की सकाळी वापस येणार, जेवण करणार, जे खायले त्यांच्यासोबत. भूक पोटभर खाल्लं, पोटभर नाही खाल्लं तर मग दुपारी जेव्हा येणार पुन्हा. त्याला माहिती आहे टायमिंग प्लेटी वाजल्या की जेवाय भेटतं इथं. ते काय आपलं रेग्युलर आपण जे खातो तेच अन्न खातो का त्याला तोच अन्न खातो जो आपण. आणि विशेष त्याला सांगितलं होतं की मला काय सांगितलं की त्याला ते अन्न खाऊ घालू नका, तो त्याला जमत नाही. आता मलाही पटलं, मग मी त्याला टाळायचे प्रयत्न केले, कारण की मी भाकर खातो, दूध भाकर खातो, दूध प्राण्याला पचत नसतंय. त्याला तेच खाऊ वाटायला लागलं, त्याला किती हाकललं लांब, मग ते खाईच नाही गेला. फळ ठेवलं ते खाई नाही गेला, मग त्याला दूध भाकरच खायची. आता विशेष सराच्या मध्ये की हे पाळणं कायदेशीर नाही. बरोबर, पोपट पाळणं, हरण ठेवणं, पोर ठेवणं, म्हणजे अजून असे काय आहेत, पण पर्याय नसतं, ते मारायला लागलं ना. आता समजा माझ्याकडे तिथं वन विभाग आहे, आता कोणता बी समजा एक प्राणी हरण पडलं, पाय मोडला, ते जर मी वन विभागात घेऊन गेलो तर सध्या आमच्याकडे वन विभागात एवढी म्हणजे फॅसिलिटी नाही वन विभागाकडे सध्या आमच्याकडे. मग ते गेले की ते तिकडे पलीकडे सोडून देतं, मग ते सोडलं की वापस गेलं, वापस त्याला कुत्रे ताणतात, त्याला खाऊन टाकतात. कारण की आमच्या वन विभागाकडे सध्या पिंजरे वगैरे अवेलेबल नाहीत. मला आपण काही दिवस ठेवायचं आणि पुन्हा सोडून द्यायचं. सोडून दिलं की आपल्याला तळमा वाटणार नाही किंवा ते मरण म्हणून भविष्यामध्ये. आणि वन विभागाचे काही कर्मचारी अधिकारी आहेत, समान म्हणतात बाबा तू तुझ्याकडे आहेत, जर एखादा जखमी असला तिथं असताना तुझ्याकडे राहू दे, दिवस झाले पुन्हा सोडून दे. आता मी त्याच्यामुळेच आदिरा जो आहे, आदिरा दुसरा एक पोपट ते सापडला होता, असं वादळ सापडला होता, मग ते घरी आणला. पण मला ह्याला मी खाऊ घालणार नाही आता, कारण कदाचित मी ह्याला खाऊ घातलं, ह्याला उद्या निसर्गात राहायचं, मग त्याला मी वापस तुम्हाला ओळखून हे आदिरावानी. मग त्या आदिराने त्याला खाऊ घातलं, मी नाही खाऊ घातलं. त्या आदिरा त्याला घरात यायचा, जेवण करायचं आमच्यासोबत, ते उरवायचा आणि त्याला जाऊन खाऊ घालायचं. मला वाटलं पहिल्या दिवशी मारायला काय की ते असं करून मारायला काय. मी निहाळून बघितलं ते मारित नव्हता, ते त्याला वाटलं पोटातलं काढून त्या खाऊ घालायला लागला. ऍक्च्युअली आदिरा बी फिमेल आहे आणि ते बहुतेक ते पिल्लू जी आहे ते फिमेल आहे. आता दोघे गावाकडे सोडलेले आहेत, दोघे गावाकडे. वाटा बघत बसतात ती कधी असं अचानक तुम्ही गेलात की एकदम असतं सर. आता कुत्रे असतील, पहिला आपल्याकडे गावाकडे घोरपडे होत्या, घोरपडे घरापाहिजे त्या, असं म्हणजे बांधून नव्हतं कोणतं सर. आपल्याला बांधून ठेवत नाहीत आपण, पिंजऱ्यामध्ये कशाला ठेवत नाहीत. राहायचं असेल ते प्रेमात राहतील. खडुळण्या होत्या, घरात यायच्या, घरात जेवण करायचं, जेवण मधला भाग घासामधला घास घेऊन जायच्या. खडुळण्या खरताई घरात जेवायला लागलो, समजा मी जेवायला, पप्पा जेवायला आले, तिथे तेवढे म्हणजे खडूळ लांबून बघून घेऊन पळून जाते. पण आपल्या इथं असं झालं होतं की घरात यायची, जेवायला बसलो, हळूहळू तशी यायची, उचलायची, पळून घेऊन जायची. घरात हे होते आपल्या म्हणजे भरपूर मोहळं होते. मोहळं जरी काढलं तर आपल्या एवढं तेवढं काढायचं, बाकीचं ठेवून द्यायचं. आणि त्याला सिक्युरिटी, सगळ्यात आधी प्राणी पक्ष्यांना सिक्युरिटी द्यायचे प्रयत्न केले किंवा ह्यांना कोणी इजा पोहोचू नये. आपल्याकडे मांजरा होत्या, माझ्या काळजातल्या मांजरा होत्या, त्या मी लहानपणी सांभाळल्या होत्या. पण त्यांनी एक ससं खाल्लं, एक लहान जखमी सावून दिलं होतं. मग मला असं वाटलं की ती मांजर नाही खाणार, पण ती मांजर खाल्ली. मग म्हणून मी मित्राला त्या मांजरा देऊन ठेवलं, तू हे सांभाळ. काय की हे मधल्यामध्येच हे कुंपणच काहीतरी खायला व्हायला लागलं, ते म्हणलं तुझ्याकडे राहू दे.
मी विशेषतः पोपटांच्या बाबतीत पाहिलेलं आहे की एकदा जर का एखाद्या पोपटाला माणसानं हात लावला आणि तो पोपट बाहेर गेला की मग बाकीचे पोपट किंवा कावळे त्याला टोचून टोचून मारतात. असं मी पण ऐकलेलं आहे, पण असं तर सध्या नाही घडलं. कारण की आता आदिरा असेल, आता हे बारके पिल्लू असेल, आता हे मोकळे आता सध्या गावाकडे मोकळे येतं. तर गावाकडे मोकळे येतं, जेवताना माणसाला जेवायचं कळत करतं आणि पुन्हा पोपटामध्ये येतं. आता घरी आपल्याकडे पेरूचे सरासरी आपल्याला झाडं 1-2 झाडं बस झाली, पण मी 20 झाडं लावलेली आहेत, 20-25 झाडं लावलेली आहेत. कारण की ते उरावा आणि त्यांनी प्राणी पक्षी अजून यावा, खावा. आणि जे आपल्याला झाडं लागतात, आपलं घर छोटं म्हणजे खायला माणसं, मग प्रत्येकडे आंब्याचं घर 2-3 झाडं, पुन्हा कोणतेही झाड, संत्री मोसंबीचं 1-2 झाडं बस झाली. पण मी लावताना 10-15 लावली, जेणेकरून ते उरावा आणि अजून त्याची प्राणी पक्षी त्याच्या नादाने यावा. जे जे प्राणी मी बघितले नव्हते तिथे पक्षी यायला लागले, प्राणी यायला लागले ते खायला. वा. आणि शेजारी पाजारी गाववाले किंवा अनेक लोक असतात, कारण आपण जेव्हा एखाद्या प्राण्याला जीव लावतो त्यावेळेला इतर लोक असतात त्रास देणारे. मग तसा काही तुम्हाला त्रास या आतापर्यंतच्या लाईफ मध्ये? नाही सर, तसा त्रास नाही. आज बी इतक्या दिवस गावाकडे होतो, गावाकडे चुलते वगैरे जवळ होते, त्यांना पण आवड आहे. ते म्हणायचे उलट कधी त्यांना काय अडचण आली किंवा बाबा इकडून असं काहीतरी होऊ शकते, बाबा तिकडून काहीतरी होऊ शकते, इकडून झाड लाव, हे झाड लाव, ते झाड लाव, उलट तेच सांगायचे. आता माझं त्या समजा मी काय करता त्यांना क्रॉस बोललो मी, तर त्यांना वाईट वाटेल त्या गोष्ट. मी विचारतो बापू काय करायचं, बापा काय करायचं, मग त्यांना विचार त्यांना बरं वाटतं किंवा हे करावं. माझ्या चुलत्यानं आता महागाशी मोराचा टाकला होता मी, मोराचा. मग ते चुलत्याला गेले होते सहज फिरायला एका दिवशी, मग दुसऱ्या दिवशी गेले त्या टायमाला पाऊस पडला. त्याला वाटलं की तुझं समजा अंडे नाही आणली ते पाण्यात वाहून जात ना अंडे, ते मोर. त्यांनी वापस आणले, कोंबडी खाली बसवले, कोंबडीचे पिल्ले काढले. आता मोठं झालं तर आता एक मोर आहे, बाकीचे मोर निघून गेले. अशा कोंबडी सांभाळता त्यांची कोंबडी मेली. आता लोक एवढा विचार करतात की कोंबडी अंडा देणारी आहे, मोराचे पिल्ले ठेवायचे का म्हणून ही कोंबडीचं अंडे द्यायचं वय निघून जाईल. पण चुलत्याने ते नाही विचार केलं. वरचाही चुलता काय प्राणी असो, पक्षी असो, कुत्रे असो, ते आणणार, ते बी घरी ठेवणार. आता घरी त्यांच्या कुत्र्या येतं, कमी 5-6 पिल्ली झाली घरी, ते रात्रंदिवस त्यांना सांभाळायला असतात. तर मागे चुलते दवाखान्यात ऍडमिट होते, त्यांना विचार की ह्यांना खाऊ घातलं का नाही त्या पिल्ल्यांना, गावरान पिल्ले आहेत कुत्र्याचे. म्हणजे जीवला, प्रत्येकाने जीवला जवळ. हे कसं म्हणजे आता म्हणजे हे सगळं जाणून घेत असताना असं लक्षात येतं की फक्त तुम्ही एकटेच नाहीये, तर तुमच्या घरातल्यांना प्रत्येकांनाच प्राण्यांविषयी खूप लळा आहे, प्रेम आहे. म्हणजे हे त्याला काही वारसा आहे का? म्हणजे असं तुम्ही चुलत्यांना पाहिलं म्हणून तुमच्याकडे ते आलं, किंवा चुलत्यांनी त्यांच्या वडिलांना पाहिलं किंवा त्यांच्या चुलत्यांना पाहिलं, असं काही म्हणजे याला वारसा आहे का? पूर्वी परंपरागत असं काही तुमच्याकडं? हा, बैलांची आवड, बैल, म्हशी, शेळ्या ते तिथपर्यंत आहे. पण हे कधी हरण असेल, पोपट असेल, मोर असेल, असं काही नव्हतं आपल्या घरामध्ये. पण ते आता संख्या वाढली. पहिले आमच्याकडे मोर बघायला नव्हते, बरोबर. आता मोर झाले. हरण नव्हते आमच्याकडे बघायला, आता हरण झाले. आता हरण झाल्यानंतर ऑटोमॅटिक ते पिल्लू कुठे हिरीत पडते, काही एखाद्या ते अंडे सापडतात. मग ते पूर्वी नव्हतं, पण ते आता दिसायला लागले. त्यामुळे जखमी असलं की आणणे, दुरुस्त करणे प्रत्येकाला आहे. नाही त्यांना झालं तर मला सांगतात किंवा असं असं आहे बघ जाऊन. डुकराचे पिल्ले माग विहिरीत पडले होते आणि डुकर एवढं बेजार करतात, 4 एकर मध्ये आंबाची बाग पूर्ण खाऊन टाकली. पण तीच चुलत्याला डुकर दिसले हिरीमध्ये. मला त्यांनी फोन केला, बाबा असं असं आहे, लवकर ये म्हणली. आज लवकर जरा पिल्ले पडले डुकराच्या हिरीमध्ये. ऍक्च्युअली तेवढा रागचा असता त्यांच्या मनामध्ये डुकराविषयी, तर वरून दगड खाऊन खाली क्लास केले असते. तर त्यांनी मला बोलवून घेतलं. म्हणलं काय झालं बाप्पा, बापू काय झालं म्हणलं. ते म्हणजे असे डुकराचे पिल्ले पडलेत. लवकर गेलो मी पोलीस स्टेशन, उजेडाचं असताना. म्हणजे डुकराचे पिल्ले आम्ही खाली जाऊन काढले पोरांनी म्हणून. प्रत्येकाला थोडाफार. आता माझ्या साईडला जे मी आंबोजामध्ये राहतो तिथे मोदी साहेब आहेत साईडला आमच्या. मोदी साहेब गावरान कुत्र्यांना रोज कमीत कमी ते ब्रेड आणून 10 किलो ब्रेड आणून त्यांना रोज टाकतात. माग माझ्या घराच्या मागे बी आहेत, त्यांच्याकडे एक लॅब्राडॉर कुत्रे आहे, इकडे बघितलं जर्मन शेपर्डची कुत्रे आहे. म्हणजे ते काय मला बोलणार नाही की त्यांनाच आवडीचं आहे त्यांचा विषय, तेच माझ्याकडे बघायला असते काय करायला नवीन. त्यामुळे ते मला विरोध करणारच नाहीत. आणि मी असं प्रयत्न करतो त्यांच्या मदतीला मी जावा. मी त्यांना म्हणतो तुमचा कधी मुलगा जर बाहेर असला तर मला सांगा, कोणती गोष्ट कधीही काय हो आणि कोणत्याही पातळीपर्यंत हो, मी येईल तिथं. त्यामुळे त्यांना वाटतं की सपोर्टिंग रोल आहे कशाला ह्याचं, म्हणजे त्यामुळे मला भांडायचा विषय येतच नाही कोणाचा. ग्रेट. आपण चांगलं असलं की आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा चांगलं असतं. अगदी माणसंच काय, प्राणी सुद्धा आपल्याला लावतात हे तुमच्या उदाहरणातून लक्षात येतं. हो सर. या सगळ्यामध्ये अजून काही गोष्टींची क्युरियोसिटी वाटते. जसं तुम्ही सांगितलं की जिम करत होता, म्हणजे तेव्हापासून 2005 पासून 8 पासूनच तुम्ही जिमला सुरुवात केली.
मग जिम करता असताना आत्ताचे जिम करत असताना अनेक जण म्हणजे प्रोटीन आहारातलं वाढलं पाहिजे, कारण तब्येत बनवायचे, डोले शोले बनवायचे आणि मोस्टली मग चिकन वरती भर दिला जातो. सो तुमचा प्राण्यांविषयीचा लढा पाहता तुम्ही जिम करत असताना तुम्ही चिकन मांस याचं काय? माझ्याकडे मुळात पैसा नव्हता. माझ्याकडं कमी पैशामध्ये मला सगळं भागवायचं. म्हणजे खिचडी सगळ्यात स्वस्त म्हणजे खिचडी, भात, त्याच्यासोबत हळद, मीठ आणि तेल, हे सगळ्यात जास्त. म्हणजे तिने माणूस जगत आहे, मला तेवढं जगायचं होतं. आणि ऑटोमॅटिक तेव्हा बॉडी का वाढत नव्हती माझी. माझ्याकडे तेवढा पैसा नव्हता एक्स्ट्रा प्रोटीन घेण्यासाठी असेल, हे मटण खाण्यासाठी असेल. माझ्याकडे पैसा नव्हता. जो पैसा होता ते मेस पुरता, मेस पासून खिचडीपर्यंत, मग त्याच्यावरती भागवायचं होतं. मग ते शरीर वाढलं नाही माझं. आणि शरीर वाढवण्यासाठी आज प्रोटीन वगैरे मुलं घेतात, ठीक आहे, स्टेट लेवलला जायचं असेल किंवा काय असेल ते ठीक आहे, पण विनाकारण फक्त दिसण्यासाठीच प्रोटीन घेणं, त्याचे उद्या साईड इफेक्ट बी होणार काही ना काही थोडेफार तरी. त्यामुळे जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल ठेवायचा प्रयत्न करा. पण नॉनव्हेज म्हणजे एखाद्या प्राण्याला कापून तुम्ही त्या कोंबड्याला कापणार म्हणून स्वतः आत्महत्या करायला तयार झालेलं होतं. मग आता तसं ती कापलेली कोंबडी खाण्याचं धाडस करता का? नाही सर, मी तर मटण खात नाही, पण मला रोज आणावं लागतंय मटण. मी रोज मटण दुकानावर असतो, बघतो, पण विचार करतो की आता मी जर हे कुत्र्याला नाही घेऊन गेलो पेडिग्री, आता मी जर पेडिग्री खाऊ घायला लागलो, मी घरी विक्री काढले पहिलंच. ह्याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरं काहीच नाही. ते घर बी मम्मीचं आहे, त्याच्यामध्ये ते 24 लाखापैकी मम्मीचे 15 लाख आहेत. माझे ते काहीतरी एवढ्या 16 वर्षात नोकरीतले तेवढे आहेत जे उरते तेवढे. मग त्याच्यामधून मी ती घर विक्री काढले, कारण की मला माझ्या पुरतं पहिल्यापासूनच आहे सर. माझ्याकडे मी पहिल्यापासून कामधंदे करतो, त्यामुळे मला जगण्यापुरतं आहे. पण माझ्यापासून काहीतरी प्राणी जगले पाहिजे, माणूस जगला पाहिजे. माझे स्वप्न सर मोठे आहेत, किंवा मी गावाकडल्या मुलांसाठी फ्री अकॅडमी काढू, पोलीस भरतीची असेल, वृद्धाश्रम काढू, बालाश्रम काढू. मला ह्याच्यात पैसा नाही कमायचा. मला पैसा जेवढी पगार आहे, मला 5-50 हजार पगार आहे, माझ्या अवकाशाच्या जास्त वरी आहे. मला एका टायमाचे खायचे वांदे होते, आज मला एवढा आहे, मी नाही म्हणते 2-3 घर पोचू शकतो. बरोबर बरोबर. माझ्याकडे एवढी पगार आहे सध्या, मग मी कशाला हाव करू. मला फक्त काम करायचंय, माझ्याच्यानं ते मी करू शकन जेवढं होईल तेवढं मी तेवढं. आणि मला कुणी आतापर्यंत मी एखादं काम चांगलं करायला लागलो कुणी आडवं आलंय असं झालं नाही. मला पोलीस खातं आडवं आलं ना, घरचे आडे आले, उलट प्रत्येक जण सपोर्ट करते. सुंदर. आता एवढं सर अंबुजोगाई शहर पोलीस स्टेशन आहे, इतकं काम आहे, तिथं कर्मचारी कमी आहेत, पण वरिष्ठ अधिकारी आता पी आय गोळे साहेब आहेत. तुझं काम फक्त तुझं काम करीत जा, तुला मी विचारित नाही. त्यांना बाहेरून त्यांनी कोणाला सांगितलं वाटतंय की असं असं काम करते म्हणून, मग त्यांनी म्हणजे तुला 2 टाइम हजेरी माफ, फक्त तुझं अडचण माझ्यापर्यंत नाही आली पाहिजे. म्हणजे तुझं जे काम तुला सोपून दिलंय ते तेवढं काम कर. सर ठीक आहे सर, 12 वाजू 1 वाजू माझं मी काम करेन, पुन्हा मी माझं बाहेरचं काम करेन. सुंदर. प्रयत्न करणाऱ्याला परमेश्वर मदत करतो, तसं परमेश्वराच्या रूपात म्हणा किंवा कोणाच्या ना कोणाच्या रूपात म्हणा, चांगलं काम करताय तर ऑटोमॅटिकली मदत येते. असा एखादा किस्सा लाईफ मध्ये, जसं आता तुम्ही साप पकडता, घुरपड पकडता, ह्या इथे अनेक वन्य प्राण्यांना, डुकरापासून सगळ्यांना मदत करायचा तुम्ही प्रयत्न करता, पण हे मदत करताना असा एखादा किस्सा की जिथे एखाद्याला साप चावलाय किंवा काहीतरी असं घडलंय की जे थोडंसं घाबरवण्यासारखं होतं, असा एखादा किस्सा या आतापर्यंतच्या लाईफ मध्ये? आम्ही असंच, मी गावाकडे होतो, आत्ताचा किस्सा आहे 2000 तरी 21-22चा किस्सा आहे. वडाला गेलो तर बैल धुवायला, बैल धुतो आता असा हिरुळाच समजा असेल ते, मग ते बैलावर आला म्हणजे धरला, सोडा गेलो तर चावला मला. इथं मला टेन्शन. मग आता माझ्यासोबत चुलत भाऊ होता माझा, बंटी नावाचा. म्हणलं बंटी चावलाय मला, हे जर विषारी असन तर अवघड होईल म्हणलं माझं, बैल लवकर काढ बाहेर म्हणलं. बैल आम्ही काढले, बांधले, घरी कुणाला सांगू नको, आता मला चावलाय म्हणून सांगू नको. आता आपण काय करू, गपचिप सिसळा जाऊ आणि माझ्याकडे कंटिन्यू लक्ष ठेवू म्हणलं. गाडी तू काढ, माझ्या लक्ष ठेवू. मला चक्र राहिल्या का, मग चक्र येत असलं मला अंबुजोगाईला घेऊन जा मोठ्या दवाखान्यात. मग त्याच आम्ही सिसळा गेलो, मग पोलीस स्टेशनला थांबलो जाऊन. चक्र फिर राहील का म्हणलं, मला सैलेगातला काय, मला काही नाही. मला आता इथून आता किती वाजले तर सरासरी आता 1 वाजलाय, 4 वेळापासून लक्ष ठेवू म्हणलं माझ्या. मला काय होईल तर मला उचलून घेऊन जा, पण मला काय झालं नाही, ते रुळाच होता. म्हणजे मला ती भीती होती की आता चावलाय, आता मी आता सपलो. पण दवाखान्यात मला गेलं तर म्हणून पुन्हा ते जास्त घाबरते काहीतरी, पुन्हा ते काहीतरी सलाईन वगैरे लावते. त्यामुळे मला ज्यावेळेस साईड इफेक्ट दिसतील त्यामुळे मला घेऊन जा. थोडंसं घाबरलं होतं, पण तेवढं बी नाही. ग्रेट. म्हणजे तेवढा एकच किस्सा. नाही, डुकरं वगैरे अंगाला. आता कसं आहे, एक माझ्यासाठी एका कुत्र्यानं जीव दिलेला आहे. आता आमच्याकडे डुकराचा एरिया जास्त झालाय मोठा आता, आणि त्यांना काही आपल्या जाणून बुजून काही त्यांना आपली शिकार करायची नसते. डुकरांना आपण माणसं आहे ते आपल्या बघून घेऊन बघतो, पण त्याच ठिकाणचं डुकरीने पिल दिली असली तर ती लय अग्रेसिव्ह असते.
आणि आता गावाकडे असताना मी सकाळी कुत्रे घेऊन जायचे, 5-6 कुत्रे घेऊन जायचे आणि घराला पूर्ण चक्कर राहून द्यायची, पूर्ण एरियाला पूर्ण, म्हणजे कमीत कमी पळत पळत राहून 4-5 किलोमीटर फिरून यायचं. मग डुकरींना गावात पिल दिली होती, मी आम्ही लक्षच केलं नाही. तहाच गेलो मी पुढे. मग पुढे गेलो की आवाज आला डुकरींचा, फार्मल डुकरी नाही. मग ते डुकरीला नवीन एक कुत्री होती, अशीच एक आणून दिली ती आपल्याला, रेस्क्यू मारून दिली ती एक जणांना. मग ती भुकली, तिला नाही कळालं. मग डुकरीत म्हणले की आम्ही लागला पळायला, माझ्या कुत्रे पळायला लागले. मग ती लागली महाग, ती मागे मी बोराटीवर चढलो. म्हणजे आमच्याकडे बोरीच झाड आहेत, तर बोराटीवर जास्त वर चढताना खाली थांबलो. त्या डुकरीतला घुळसून मारलं. मी खाली उतरलो की ती डायरेक्ट माझ्या आगोदर धावायची. ही कुत्री वापस पळून जायची ना, त्यावेळेस माझ्याकडे डुकरेल तसं नाही केलं. ती डायरेक्ट तिच्याच अंग वापस आली. तिला नव्हतं तिला ज्ञान, तिला घुळसून तिला मारलं. तिला मी 2-3 वेळ खाली उतरलो, ती माझ्याकडे परत यायची. तोपर्यंत त्या कुत्र्याने पळून जायचं सोडून ती वापस त्या कुत्रीकडे गेली. डुकऱ्याकडे जायचे म्हणजे डुकऱ्याकडे डुकऱ्याने तुम्हाला काय करू? हा, ती सेन्सिटिव्ह होती, ती माणसावर सेन्सिटिव्ह. तिला शिकवताना शिकवलं त्याने असं की बाबा मालक प्रथम, स्वतःचा जीव बी जपावा लागतं. तिनं तिला सांगितलंच नाही. ज्यावेळेस माझ्याकडे ती मला ती पळून जायला पाहिजे, तिनं ती पळूनच गेली नाही. तिनं जागेवर जीव सोडला, पण ती मला सोडून गेली नाही. पुन्हा मी चुलत्याला वगैरे बोलून घेतलं, आवाज वगैरे करायला लावली. मग ती डुकरी हळूहळू पुढे गेली. मग तिला कुत्रीला आणलं, पण तोपर्यंत ती गेली होती. पूर्ण वगैरे व्यवस्थित करून घेतलं पुन्हा. ग्रेट, सुंदर. सर, प्राण्याला कोणत्याही प्राणी पक्ष्यांना जर जीव लावला तर लय समाज देते आपल्याला. ते आपल्यासाठी जीव सोडते. आपल्याकडे शेऱ्या होता, शेऱ्याचे आपले कुत्रा होता एक आपल्याकडे, शेऱ्या नाव जर्मन शेपर्डचा. त्यांनी मला ते भावासारखा होता, म्हणजे कायमस्वरूपी माझा बॉडीगार्ड. मला ते असला की संध्याकाळी 12-1 डुक्कर येऊ, साप येऊ, काय पण येऊ, माणूस येऊ, मला त्याची भीती वाटत नव्हती. कितीही खुकार जरी असला तरी. कारण की दिसाय बी ते मोठा दिसायचा, लय मोठा दिसायचा. आणि जिकडे धोका आहे तिकडे ते 100% आपल्यासोबत असायचंच. ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस आपलं पूर्ण घर रडलं होतं. घरच नाही तर लॉकडाऊन मध्ये माझे सगळे आत्याची वगैरे कंपनी आली होती, त्यामुळे लॉकडाऊन मध्ये सगळ्यासोबत होते. लॉकडाऊन नंतर गेला ते समाधी आमच्या घरापुढेच गेलेली आहे. सगळे इकडे पुणे कंपनी पूर्ण रडून घेतली आमची. कारण की ते घरातला फॅमिली मेंबर होता. आमच्याकडे सरासरी 9 वर्ष होता. 9 वर्ष होता आमच्याकडे. त्याने घरातला मेंबर होते. आणि ते असला की बॉडीगार्ड होते माझा. मी कुठेही जाऊ सोबतच. मी पोलीस स्टेशनला गेलो की मग घरी लेकराकडे लक्ष ठेवायचा, घरच्याकडे लक्ष ठेवायचा, कुणा हात लावू देत नव्हता. जीव लावला की जीव बी द्यायचा नव्हता. ग्रेट. आज मी बरेचदा पाहतो की सिटीत सुद्धा बरेचसे लोक पेट म्हणून म्हणजे कुत्री, मांजरं अशा प्रकारे पाळतो. रेबीज बद्दल बरंच म्हणजे भीती असते. कुत्र्याबद्दल असेल किंवा कोणताही प्राणी चावला, मांजर चावलं तर मग पुन्हा इंजेक्शन्स घ्यावे लागतात. कुत्रा चावला, इंजेक्शन्स घ्यावे लागतात. आता तुमच्या घरात एवढी लहान लहान लेकरं आहेत, तुमची स्वतःची लेकरं आहेत, सगळी फॅमिली त्या अशा अनेक प्राण्यांना सांभाळते. तुम्ही तर पोपट्याला तुमच्या तोंडातलं खाऊ घातलं. इव्हन अजूनही बघत असतो, तुमच्या अंगाखांद्यावर तो बघेल तेव्हा खेळत असतो. तर मग ही अशी भीती वाटत नाही का? किंवा कधी तुम्हाला ते चावलंय आणि मग तुम्ही इंजेक्शन वगैरे घेतलेत, लहान लेकरांना कधी इंजेक्शन घ्यावे लागले, असं काही प्रकार? आता जेवढं डॉक्टरच्या सल्ल्यानुसार डॉक्टर म्हणतात की बाबा रेबीज जर व्हायचा आपल्याला तर त्या कुत्र्याला पाहिजे. कुत्र्याला कुठून होणार आहे? समजा आपण एक XYZ कुत्रा आहे, ते चावलंय आपल्याला, त्याला कोणतरी पिसाळ कुत्रा चावलं पाहिजे, नाही तर ह्या कुत्र्याला जखम झाली पाहिजे आणि त्या जखमीवर त्याचे जंतू येऊन बसले पाहिजे रेबीजचे. आणि ते ज्यावेळेस त्याच्यात अंगात आहे रेबीज तरच मला होईल ना त्याच्या अंगात. मग ह्याला जर ह्याला नसेल तर हे मला होणार नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण शंकात बघू शकत नाही. ते 15 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये मरून जाते, ज्या रेबीज कुत्रा आहे ते पिसाळून, किंवा नाही झालं 6 महिन्यात ते मरून जाते ढगाळ वातावरण झाल्यानंतर. मग ते मेलच नाही तर आपण त्या गोष्टीला भ्यायचंय कशाला? तर जवळपास जेवढे कुत्रे हे आहेत, आपण समजा एखादा आता सगळं रेस्क्यू बंद आहे, आपण गावरान कुत्रे आणणार गेलो सध्या, पण जे आणायचो त्याला मी आधी रेबीज द्यायचो. रेबीज देऊन पुन्हा त्याचे काय हळद मीठ काय असतं त्यावर टाकायचं, मलम वगैरे लावणं, ते पुन्हा टाकून घ्यायचं. आता घरी तुम्हीच जर का एखाद्या प्राण्याला काही प्रथम उपचार द्यायचा असेल तर तुम्ही स्वतःच देता? जेवढं दिसती परिस्थिती की ह्याला लावायचंय का, ह्याला हायड्रोजन लावायचं, धुवून घ्यायचं, ह्याच्यावर आळी पडली तर टरपंटाईल तेल टाकायचं, आळी बाहेर काढायची, रक्षक टाकायचं, हळद टाकायची, दिसतंय तेवढं. आणि जर इंटरनल असेल आपल्या मधलं काही कळत नाही तर मग डॉक्टरला बोलून घ्यायचं. आता तिकडे खेड्यामध्ये होतो, खेड्यातले म्हशी बैलाचे डॉक्टर होते, त्यांना कळत नव्हतं, तरी पण प्रयत्न करायचो की हे वाचावं, काही पण असू दे. पण शक्यतो काय जखमा म्हणजे काय, पाय मोडला, आळी पडली, मग त्यासाठी काय टरपंटाईल तेल, रक्षक पुडी सोप्यात कमी पैशामध्ये इलाज होऊन जायचा. बरोबर.
आता मग हे तुमचं जे प्राण्यांविषयीचं प्रेम आहे हे तर खरं तर जग जाहीर आहे. आज लाखो लोक तुम्हाला बघत असतात. इंस्टाग्रामला खरं तर तुम्ही खूप व्हायरल आहात. मग डिपार्टमेंटकडून आता डिपार्टमेंटकडे असे श्वान वापरले जातात. मग त्यासाठी विशेष तुमची कधी नियुक्ती करण्याचा विचार किंवा तुम्हाला काही नियुक्त केलं गेलं? नाही सर, असं कधी मी अप्लाय बी केला नाही तिकडं, कारण की ते जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. ते जिल्ह्याच्या ठिकाणी हा, आणि ते जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यामुळे माझं गाव अलीकडे आहे. तिकडे माझं गाव 100 किलोमीटर अलीकडे आहे. मी बघितलंच जर्मन शेफर्ड लॅब्राडॉग मी पहिल्यांदा तिथं बघितलं होतं. जिमला जायचो मी, सरकारी जिमला 2011ला. मग ते जिमला जायचो, मग तिथं बघितले मी सरकारी कुत्रे, नवीन नवीन पिल्ले आणले होते. दिसायला लय सुंदर दिसले. मी परत कदाचित कुत्रे बघितले होते ते, पण ते जर्मन शेफर्ड लॅब्राडॉग असते मला माहित नव्हतं. मग तिथे बॅचमेंट त्यांना सांभाळायची त्यांनी नोकरी घेतली होती. त्याला विचारलं हे कसलं आहे, ते मला जर्मन शेफर्ड असं SP साहेबांनी डॉन नाव ठेवलंय. म्हणलं मला बी असलं पाहिजे. ते म्हणलं कितीला भेटतंय? ते मला 15,000 रुपयाला. असं म्हणलं काय येड लागलंय काय, 15,000ला कुत्रा असतंय का? गावाकडे तर फुकट पडलं तर किती बी उद्या काहीतरी याड्यात काढायचं. त्यालाच खालीवर बोललो. अरे म्हणले बाबा किंमत असते रे कुत्र्याला ह्या. मग मी जाऊ द्या म्हणलं याड्यात काढले, म्हणलं आपण गावाकडे वाटलं त्याला वाटलं. मग त्याला बघितलं की त्याला उकळलेला खाऊ घालायचे मटण, त्याला कूलर लावायला लागले. अरे म्हणजे लय शेव आहे. मग ते लॅब्राडॉगचा विचारला, ते म्हणजे 9,000 आणलाय. म्हणजे हे येड्यात काढलं काय की? मग त्यांनी म्हणलं तुला पाहिजे का? म्हणलं हो, 500-600 रुपये भेटत म्हणलं. मग ते विचारलं मी त्याला, ते म्हणजे रिअल तेवढी किंमत होती. मग मला म्हणलं की अरे किमतीच असते बा. म्हणलं हे आपल्या अवकाशाच्या बाहेरची गोष्ट आहे, पण ती मी कधी ना कधी घेईल. ते आपल्या अवकाशाच्या बाहेर आहे, पण मी कधी ना कधी घेईल याला. मग ते योगायोगानं असंच परळीला 2012-13 मध्ये मी आलो परीक्षासाठी. माझं फर्स्ट इयर सेकंड इयर परीक्षा होती उत्तर विद्यापीठामध्ये. त्या टायमाला लॅब्राडॉगची एक मादी आमच्या भागा आली. पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केली, पोलीस स्टेशनला हे कुणाची आहे म्हणलं मादी, जर कुणाची असेल तर त्यांना घेऊन जा. मग त्यापासून आपले सेरे नावाची लॅब्राडॉग आली. ती पोहायची, बॉल बी खेळायची. म्हणजे काय आयटम आहे, आम्ही गावाकडे बघितलं होतं. आमच्या गावावर कुत्रा हात बी लावला ते आमच्या अंगात धावून यायचा. ही तर म्हणजे खेळती बी, बॉल बी आणून द्यायची, पुन्हा आमच्यासोबत पोहायची पण. ते मग थोडासा लॅब्राडॉग जर्मन शेफर्ड विषयी मला थोडासा ओघ गेला. पण त्याच्यामध्येच आमच्या त्याच्यामध्ये शेऱ्या नावाचं एक माझ्या पोलीस मित्राला त्याची बदली झाली. त्याला सांभाळणं व्हायना ते पिलू 7 महिन्याचं पिलू शेर नावाचं मला दिलं त्यांनी फ्रीमध्ये असंच. मग त्यांनी लय जीव लावला, पण आधीच घरादारा सगळा जीव लावला. आणि ती गेल्यानंतर पुन्हा परिस्थिती वाईट झाली आपल्या घरामधली. काही सगळे इमोशनल झाले होते. शेऱ्या पुन्हा होणार नाही. शेऱ्या भरपूर पुन्हा दुसऱ्या कुत्र्या नाव ठेवले, पण ते शेऱ्या होता. त्याच्यामुळे त्याची समाधी आता त्याच्या भविष्यात मी त्याचा फोटो वगैरे मोठं काहीतरी करायचं चाललंय माझं घरामध्ये, आपल्या गार्डन मध्ये. भविष्यात जर का डिपार्टमेंट कडून अशी जबाबदारी दिली गेली तर सांभाळणार का? छान सर, मला आवडेल ना सर. ते मला आवडेल, मला आवडच ती आहे. जर समजा अंबाजोगाई जिल्हा तिथे जर डॉग स्क्वॉडचा विषय आला तर मला ते आवडच आहे सर. मला बरं वाटत. त्याच्यामध्ये डॉग ट्रेनिंग हा एक प्रकार असतो किंवा अनेक वेगवेगळ्या अॅनिमल्सना शिकवलं जातं का? तर जे काही माहिती त्यांच्या माध्यमातून आपण पोलीस डिपार्टमेंटला किंवा आर्मीला सुद्धा खूप मोठी मदत होत असते. मग ह्या प्राण्यांना ट्रेनिंग देण्याच्या हेतून कधी काही तुम्ही एखादं ट्रेनिंग घेतलं किंवा तशी काही विचार आहे का भविष्यात? नाही सर, मी काय तसं बघितलं नाही कधी. कारण की मला सोबत फिरणे, सोबत खेळणे, सोबत राहणे एवढंच पाहिजे मला त्यांच्याकडून. माझ्यासोबत असावं. आता माझ्याकडे प्रमाण जास्त आहे कुत्र्याचं. जर मी त्याला चावायला शिकवलं तर ते उशिरा अटॅक करते. मी नवीन कुत्रे आणतो घरात, नवीन प्राणी आणतो, नवीन पक्षी आणतो. आता घरात एवढंच पोपटाचं पिलू आहे, एवढंच आहे. आता ते कुत्र्या जाऊ बसायला लागले. कदाचित मी त्या कुत्र्याला जर भुका सांगितलं असतं तर त्याला खाल्लं असतं. कोंबड्याचे पिल्ले आहेत बारके बारके, त्या पिल्ल्यावर बसते तर त्या कोंबड्यावर बसते तर त्या कुत्र्यावर बसते तर ते बसते. ते निवांत सगळे एकत्र आहेत, सस्य आहे तिथंच. आणि त्याचा लहान पिल्लू आहे, त्या जखम आहे, रक्ताचा वास येतो त्याच्या. मग त्याचा वास कुत्रा झाला तर कुत्रा साहजिकच त्याला खाईन, पण त्याला अजिबात त्याला काय करीत नाही. म्हणजे त्यांनी सोबत राहावा. फॅमिली झाले सगळे तुमची, फॅमिली सोबत राहावा. आता किती प्राणी पक्षी मिळून किती घरात सांभाळलेले तुम्ही? आता सध्या तरी असं सर काय सांगता येत नाही. काही खडुळण्यापासून आपल्याकडे सगळे आहेत. घोरपड असेल, साप असेल, येरूळ मध्ये काय मांडूळ असते ना, आपल्या घरामध्ये 1-2-4 मांडूळ आहेत. त्यांची ऐकलं होतं की तस्करी केली जाते. मग त्या 2-4 वेळेस मी पकडले, व्हिडिओ बी काढले, पण सुरुवातीला मी दूर त्यांना नेऊन सोडलं. पण मला ज्यावेळेस कळालं की त्याची तस्करी होती, मला XYZ फोन बी केला. त्यांनी हिंमत केली मला फोन करायची. साहेब हे महाग विकते. मला महाग विकते, मग काय करायचं? तुम्ही दिलं तर मी तुम्हाला आहे म्हणलं. अरे म्हणलं जिकडं पैसा काढायचा मी तिकडे पैसा काढत नाही, आणि ह्याची तळमळकडून पैसा काढणार आहे का? म्हणलं तुझं पत्ता दे म्हणलं, मी कधी तुझ्याकडे येईल म्हणलं. मग ते मांडूळ मी आता लांब सोडून नाही गेलोय, घराच्या गेटच्या बाहेर नेऊ सोडतो मी त्याला फक्त. ते काय करीत नाही कळालंय. आणि घरातल्या लेकरासोबत त्यांनी सगळ्यांना बघितले
हे काहीच करीत नाही. मग घरातली सगळ्या मम्मी पप्पाची, लेकरांची सगळ्याची भीती निघून गेली त्याच्याविषयी. त्यामुळे ते घरापाशीच आता खडुळण्यास त्याला काही असेल घरापाशी. आता 2 पोपट गावाकडे नेऊन सोडलेले इथं, घरी 1 पोपटाचं पिलू आहे, सशी आहे, गावरान पिलू काल सशीचे एकावून दिले. आता उद्या परवा ते रिकवर झालं की त्याला वापस नेऊन सोडून द्यायचं. यांना तुम्ही जंगलात नेऊन सोडून देता? जंगलात जिथं पाणी सोय होऊ शकते. असं वाटलं किंवा हे आता हे स्वतःच्या जीवावर जगू शकते, निसर्गात जगू शकते, त्याच टायमात नाही मग रिस्क घेऊन आपल्याकडेच. ओके. आता ही एवढी रिस्क घेत असताना कधी असं उलट तपासणी तुम्ही हे सांभाळताय किंवा काय असं कधी काही प्रकार घडला? नाही सर, हा तपास नाही. कारण की तपासणाऱ्याला विचार करते की ह्याला उत्पन्न त्याच्यामधून नाही भेटणार. पोपट पाळला उत्पन्न नाही, समजा हरण जखमी आहे, कुत्र जखमी आहे, उत्पन्न ह्याला काही नाही तर मग ह्याला छेडायचे कशाला? खर्चच करतोय, हे खर्च करतो, हे कशाला वगैरे करायचं? हा सांगते तर बाबा की नको तू पोलीस आहेस बघा, कारण तो ह्याच्यातले हा माझा उद्दिष्ट वाईट नाही, मला उद्दिष्ट फक्त जगवायचंय त्याला. मला त्याच्याकडून पैसा नाही काढायचा, त्याच्याकडून गावात काम करून नाही घ्यायचं शेतामधलं किंवा पोलीस खात्यामध्ये त्याचं काही काम करून घ्यायचं नाही. मग माझा उद्देश वाईट नाही. ह्याच्या टायमात आता काल परवा आमचं पूर्ण घर रडलं, बायको रडली, मी रडलो. ते व्हिडिओ बघितला असतं मी आद्या गावाकडून नेऊन सोडला. लेकराप्रमाणे वाढवले. आता माझ्या लेकराला मी तोंडातलं नाही खाऊ घातलं, बरोबर, माझ्या सगळ्या लेकरांना मी तोंडातलं नाही खाऊ घातलं, मी त्याला तोंडातलं खाऊ घातलं. साहजिकच मला वाईट वाटत ना सर. बायको रडायला लागली, मग बायकोला समजून सांगितलं की नको म्हणलं, काही नाही आहे, गावाकडे चांगला जिवंत आहे. मी व्हिडिओ बनवला, व्हिडिओ बनवून डोळ्यात माझ्या पाणी खाली पडलं, पाणी पडू लागलं. पण व्हिडिओ मी एकट्याने बनवला होता. मग कोमलने दाखवला, मग कोमल बिराड लागली, तुमच्या डोक्यात काय चाललंय, मग त्याला आजरा घरी आणायचंच नाही का? म्हणलं बाळा त्याचंही जीवन आहे, तिलाही जगू दे. म्हणजे आता एक लेडीजनं कमेंट बी केली की तुम्ही तुमच्या लेकराला सोडला असतं का? ते लेकरू आहे पण त्याला जीवन आहे ना, आयुष्य आहे, त्याला जगू द्या. वाईटचं आयुष्य जाऊन मला तर वाईट वाटतंय. मला असं वाटतंय कोणत्या आईला वाटतं की आपलं लेकरू आपल्यापेक्षा राहावं, बरोबर, पण त्या शिक्षा असते पुणे मुंबईला पाठवावं लागते, शहराच्या ठिकाणी पाठवावं लागते. त्या टायमाला त्या आईवडिला वाटत नसेल का? मला असं वाटतं की माझं लेकरू असं खुल्या हवेत फिरावं, त्यात त्याचा संसार सुरू व्हावा. तरी पण त्या आजार जाईना, गावाकडे घरीच बसायला, पप्पा सोबतच येऊन जेवण करायला लागलाय, ते दुसऱ्या त्याला बी घेऊन यायला लागलाय. असं वाट पण पप्पाला म्हणू शकलो नाही की पप्पा त्याला खाऊ घालू नका, पहिल्यानं खाऊ घाला, त्याला सांभाळा, त्याला घरात मांजर येऊ देऊ नका, कुत्र कंटिन्यू एकतरी मोकळं ठेवा गावाकडे, जेणेकरून त्याला धोका होऊ नये. आज गावाकडे पण तुम्ही पक्षी आणि कुत्री सांभाळलेले आहात, इकडे पण तुम्ही सांभाळलेले आहात आणि सांभाळताय. सर्वसाधारण म्हणजे डिपार्टमेंट मधनं तुमच्या पगारात येणारं उत्पादन, तुमचं एवढं मोठं कुटुंब आणि त्यातही त्यातला पगार अजून त्या सगळ्यांवरती खर्च करता, हे कसं मॅनेज होतं? सर आपल्याकडे काही जातो कुत्रे आहेत, जर्मनशे पडल्या पडवा, त्यांचे पिल्ले असतात, आपण ते होलसेलमध्ये पिल्ले देतो. आपण त्याचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये समजा आपण आता पिल्ले विकले, किती 20,000 पिल्ले विकले, त्यांचं खाद्य आहे ना, जखमी प्राण्यांचं आपल्याकडचे कधी कधी पिल्ले पडत नाहीत, मग त्या टायमाचा खर्च पूर्ण माझा होते. त्यामुळे मी आजपर्यंत सेव्हिंग नाही करू शकलो. आता माझ्याच जवळपासच्या सोबत जे लागलो त्यांच्याकडे 1 कोटीचं घर आहे, माझं 16 लाख, माझ्या त्यामध्ये 15-16 लाख रुपये माझ्या त्या घरामध्ये फक्त, कारण मी सेव्हिंग नाही करू शकलो. कारण की मी वरचा 1 रुपया यायचा नाही, वरचा ऑफर जरी झाली तर घेणार नाही, लाख रुपये द्या नाही घेणार, तुम्ही किती प्रयत्न करा द्यायचे मी घेणार नाही. आणि जे सेव्हिंग झालेले आहेत आता असा अडचणीच्या टायमाला ते खर्च मलाच करावा लागते. अशा टायमाला शिक्षणासाठी कुणासाठी असेल, कुणाच्या लग्नासाठी असेल, ते दाखवू शकत नाही, त्याची इज्जत जाईल, बरोबर, त्याची इज्जत मग ते दाखवू शकत नाही. जेवढं दाखवू शकतो ते दाखवितो. म्हणजे या प्राण्याला एवढा आणलं मी, ह्याला जखमी दुरुस्त केलं, पण त्याच्या शिक्षणासाठी किंवा त्याच्या लग्नासाठी दिलेले ते मी जाहीर करू शकत. मग हे एवढं सगळं म्हणजे कष्टातून करत असताना असं काही विचार आहे का की एखादं एनजीओ काढावं प्राण्यांसाठीच, आणि त्या एनजीओ काढून एनजीओच्या माध्यमातून प्राणी किंवा व्हॉटएव्हर जे काही मदत करता येईल कोणाची तरी सामाजिक, कारण अनेक मदतीचे हात मला वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. आज समजा आत्ता सुद्धा तुम्हाला एखाद्याला काही मदत करायची आहे, कोणाला उदाहरणार्थ एखादा प्राणी आणून तुम्हाला द्यायचा आहे, कोणाला तुम्हाला एखादं काही हे करायचं आहे, म्हणजे आज तुमची जी ओळख आहे त्या ओळखीनुसार तुमच्या शहरात, तुमच्या गावात जर का एखाद्याला प्राणी भेटला तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला फोन येत असतील किंवा असं जखमी आहे त्याला घेऊन जा, मग तुम्ही जाता. तुमच्या बरोबर अजून काही टीम कोण तयार झाले का तुम्ही एकटेच? जे माझ्या जवळ येतील मित्र कोणते बी असो, माझ्या गावाकडले मित्र, माझ्या पळीतले मित्र, पहिल्यापासून म्हणजे जे मी करतो त्यांना माहिती आहे हे योग्य करायला लागलाय, त्याच्यामुळे सगळे मदत करतात कोणत्याही गोष्टीला असो. आता एनजीओ वगैरे करायचा असा काही विचार आहे? आहे सर, माझे स्वप्न आहे की हे प्राण्यांसाठी असेल, माणसासाठी असेल, आपल्या अंगात जो पण ताकद आहे, माझं टार्गेट आहे आता माझ्या मुलीसाठी 10 वर्ष मी शहरात राहणार आहे, 10 वर्षानंतर मी वापस गावाकडे जाणार आहे, कारण की वरिष्ठ अधिकारी माझे बदले तिकडे करू शकतात. तिकडे गेले की वापस मला गावात अजून
शिक्षणासाठी जास्तीत जास्त प्रभाव गावात, शहरात, खेड्यामध्ये वाढावा, तिथंच अकॅडमी काढावा, इकडली पुन्हा इकडली तिकडे शिफ्ट करून, आणि पुन्हा तिकडे जास्तीत जास्त प्राणी, पक्षी, झाडं जास्त लोक, कारण की पुढचं आयुष्य मी सार्वजनिक करणार. मला 2 मुली येतात, एकदा यानं कुठं लागल्या की माझं पूर्ण आयुष्य पुन्हा सार्वजनिक कामासाठी माझ्या बायकोचं. वा. आज आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, झाडांची संख्या घटत चाललेली आहे. झाडं घटली तर निश्चित प्राणी पक्षी घटणार आहेत, आणि प्राणी पक्षी घटले म्हणजेच निसर्गाचा समतोल ढासळणार आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्यासारख्या व्यक्तींची या देशाला, या समाजाला, या पृथ्वीला गरज आहे असं मला वाटतं. आणि निश्चितच मी म्हणेन की तुम्ही एनजीओच्या माध्यमातून या सगळ्यांसाठी काम करायला सुरुवात करा. आताही एखाद्याला तुम्हाला मदत करायची असेल तर तुमच्यापर्यंत ती कशी मदत आम्ही पोहोचवू शकतो? सध्या नको सर मदत, कारण की माझ्याकडे असं कोणताच म्हणजे असं एनजीओ नाही किंवा असं, कारण की मला कोणी पैसे दिला म्हणजे 2 नंबरचा पैसा मोजतो मी सध्या तरी. बरोबर. मला सध्या कोणाचा पैसा नको नका. मी सध्या जे भागवते, मला कुत्र्याची पिल्ली असेल, माझी पगार असेल, मी त्याच्यावर मी भागवू शकतो. ज्यावेळेस मी मोठं काय करल, आता मी जिथं जागा बघितली, आता माझ्या अवकात नाही ती जागा घ्यायची, पण 27 लाखात जागा घेतली. आता मी 10 ठिकाणी चक्रा मारून आलोय. मला मागा 1 रुपया कर्ज नाही माझ्या अंगावर. मला कोणतरी कर्ज द्या म्हणून. होम लोन करायला 14 तारखेला 8 लाख रुपये, 27 लाख रुपये साचवायचे, ते वाढ बघून आहेत. ते प्लॉट जर मला भेटला तर मागं वन विभाग आहे, वन विभागात 1 एकर मध्ये झाडं लावून त्या टायमाला तरी जास्तीत जास्त प्राणी पक्षी येतील. मग त्या टायमाला मला मदत लागेल सगळ्यांची, कारण की झाडं लावायला सगळ्यांची मदत लागेल. पुन्हा ते आता इकडं गावामध्ये झाडं लावण्यासाठी पाणी उपलब्ध होतं आणि लाईट हे उपलब्ध होतं खेड्यामध्ये, पण शहरामध्ये लाईट आता एकच भेटणार मला. ते जर मी मोटर लावून जर काम केलं तर मला कमी की 20,000 रुपये नुसते लाईट बिलच येईल मला. त्या टायमाला मला मदत लागेल साहजिकच, पण मला आता नको मदत, कारण की जेवढं आहे मी तेवढं एकटा पोचू शकतो. भविष्यामध्ये मला लागलं त्या टायमाला मी साहजिकच तुम्हाला सांगेन सर असं असं आहे म्हणून माझ्याकडून. ग्रेट. निश्चितच एखाद्या एनजीओच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं बाबा आमटेंचं कार्य पक्ष्यांसाठी किंवा संपूर्ण मानवजातीसाठी आहे, तुमचंही कार्य अगदी त्याच पद्धतीचं मोठं व्हावं, वाढावं, एवढी सदिच्छा. शेवटचा प्रश्न एवढाच की तुम्ही आज प्राणी मित्र म्हणून तुम्हाला काही सर्टिफिकेशन्स, सन्मान असे काही भेटले किंवा सर्टिफिकेशन्स वगैरे काही भेटलं का तुम्हाला? सर कुवतीच्या बाहेर भरपूर गोष्टी मला आता भेटल्या. माझी ओरिजिनल कुवत नाही बरं का. मला जे आता भेटायला सन्मान ते प्रत्येक ठिकाणी लोक फोटो काढणे असेल किंवा आता आज महाराष्ट्र भूषण असेल किंवा महाराष्ट्र रत्न पुरस्कार असेल, ते दिलाय मला ह्याच बेसवर दिलाय किंवा मी प्राणी पक्षी मित्र आहे म्हणून. माझी ओरिजिनल तेवढी कुवत नाहीच. मी एक साधा कॉन्स्टेबल आहे बरं का, आणि एक टायमाचे खायचे वांदे होते, माझेच वांदे होते, आणि तेवढा सन्मान दिले. तर माझे फोटो काढतात, मी काय हिरो आहे का, मी काय श्रीमंत आहे का, काय माझ्याकडे आहे काय आता, पण ह्यांनी मला ओळख निर्माण दिली. कुणी? प्राणी पक्ष्यांनाच. आम्ही ते लहानपणीपासून काम करतो, त्याच्यासाठी मी गावाकडे जाताना एखादी कोंबडीच घेऊन जायचो, एखादी शेळीच घेऊन जायचो एसटी मध्ये. ते गावाकडे म्हणायचे हे आलं काहीतरी घेऊन येते, पोपटात तरी घेऊन येते, काहीतरी घेऊन येते, ससं घेऊन तरी जायचो गावाकडे. मी हे पहिल्यापासून नाव ठेवायचे, पण ते आता सोशल मीडिया भेटला, टाकलं मला लोकांना एवढं आवडायला लागलंय की मला असं कधीच वाटलं नव्हतं. मला पहिल्यापासून आहे पोलीस झालो ठीक आहे, पण मला एवढा कधी मान सन्मान भेटन आजच्या तारखेमध्ये की सर माझ्या अवकातीच्या कुवतीच्या वरी मला कधीच नसता भेटला, ते ह्यांनी मिळवून दिला. ह्यांच्यामुळे आज माझी ओळख आहे बऱ्यापैकी, जेवढी झाली ती ओळख बरोबर प्राणी पक्षामुळे झाली. माझ्या वर्दीसारखे माझ्यासारखे आज माझ्याच जिल्ह्यामध्ये 5-6 हजार कर्मचारी आहेत. त्यांना कुतूहल आहे. एसपी साहेबाला माझं काल मी टाकलं पोलिटिशियनचं काम, एसपी साहेबांना गुढ केलं. म्हणजे कोणतं बी एसपी साहेबाला माहिती आहे किंवा हे काम करत आहे आणि हे काय चांगलंच करायला लागलं म्हणून सन्मान. प्रामाणिकपणे काम करत गेलं की फळ हे आपोआप मिळतं आणि तुम्ही अगदी तसंच करत गेलात. ओव्हरऑल शेवटी मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की आज भारतातली, महाराष्ट्रातली तमाम तरुण तरुणी तुम्हाला ऐकतायत, या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकतायत, तर या सर्वांसाठी म्हणजे निसर्गाच्या हेतून तुम्ही काय संदेश द्याल? निसर्ग जगला तर आपण जगताल. कोरोना काळात थोडासा झटका लावला निसर्गानं, सगळ्यांना बघितलं की माणसाच्या अवकात काहीच नाही. त्यामुळं झाडं असतील, प्राणी पक्षी असतील, कमीत कमी प्रत्येकाने एका आणि दुसरं सांभाळायचे प्रयत्न करा. आई वडिलांना विनंती आहे की लेकरांना करू द्या. कदाचित मी जर समजा इथं काही कुत्र्यानं घाण केली, मी उचलू शकलो तर ती माझ्या मनात किसन राहणार नाही. उद्या तीच आई वडिलांना जर घाण केली तर उद्या उचलायला काय वाटणार नाही. आज मी त्या कुत्र्याची मला जर माझ्या आई वडिलांना काढू दिली नाही घाण, तर मी आई वडिलांची उद्या काढणार नाही. त्यामुळे लेकरांना टाळायचे प्रयत्न करू नका, लेकरांना करू द्या.
जर तुम्ही लेकराला घडवलं उद्या तर उद्या लेकरं तुमची किसन करतील, तुम्ही घाल का. मग त्याच्यामुळे वृद्धाश्रम मध्ये तुमची तिकडं शिफ्टिंग होईल, खेड्यामध्ये नाही. कारण की खेड्यातल्या आजही बघतो मी म्हशीनं सावरतात म्हशीच्या शेणानं, त्यामुळे त्यांना घाण वाटत नाही. पण शहरामध्ये तेच कशाला हात लावू देत नाहीत. लेकरांना कोही घाण आहे, ह्याची ॲलर्जी होईल, कुत्र्याने ॲलर्जी होईल, म्हशीनं होईल, शिळीनं होईल, त्याला कशाची ॲलर्जी होऊन सांगतात. तर भविष्यात त्यांना बी आई वडील थकले, ते घाण करायला लागले की त्याच्याकडून बी ॲलर्जी होती, म्हणून ते येते सोडून. त्याच्यामुळं लेकरांना घाण शिकवू नका, त्यांच्याकडून प्रयत्न करा एखादं दुसरं झाड जगावं. आपल्याकडून बी प्रयत्न करा, सुरुवात आपल्यापासूनच करायची. एक झाड, एक प्राणी, एक पक्षी जगावं आपल्या पुरता. आपल्याकडे तेवढं आहे सर, आपण दुसऱ्याला खाऊ घालू शकतो तेवढं 1-2 टायमाचं तरी. नक्कीच खूप अमूल्य असा मेसेज तुम्ही दिलेला, शिकण्यासारखा आहे. मी नेहमी म्हणत असतो की सुमंत मुळगावकरांचं एक वाक्य आहे की ऑटोग्राफ युअर वर्क विथ एक्सेलन्स. म्हणजे जे कराल ते एवढं उत्कृष्ट करा, एवढं उत्कृष्ट करा की बस कोणी तुम्हाला वेगळं कोणी रिवॉर्ड द्यायची गरज नाही. म्हणजे स्वतःला समाधान भेटलं पाहिजे. हो सर, बरोबर सर. झाडू मारायचं काम जरी केलं तर ते सुद्धा एवढं उत्कृष्ट करा की जगातलं बेस्ट झाडू मारलेलं असेल. सो कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, कामच तुमची ओळख निर्माण करत असतं. बरोबर सर. तुमच्या बाबतीतही तेच घडलं की जे निस्वार्थ प्रेम तुम्ही प्राण्यांना देत गेलात, पशुपक्ष्यांना देत गेलात, त्याच प्राणी आणि पशुपक्ष्यांनी आज तुम्हाला तुमची ओळख दिली. बरोबर सर. मला वाटतं की खूप मोठा सन्मान या पशुपक्ष्यांनी तुमचा केला, निसर्गानं तुमचा केला असं मी म्हणेन. मानवाकडून हा सन्मान तुमचा नाहीये, तर पशुपक्ष्यांकडून तुमचा सन्मान होतोय असं म्हणायला हरकत नाही. बरोबर सर. खूपच अप्रतिम. तुमच्या भावी इथून पुढच्या वाटचालीसाठी ठीक साऱ्या आमच्याकडून शुभेच्छा. भारी व्यक्तिमत्व या मराठी पॉडकास्ट चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. हे सत्कार्य असंच चालू राहू दे आणि सत्कार्य करण्यासाठी चांगलं आरोग्य, चांगली धनसंपदा, भरपूर ताकद तुम्हाला लाभो हीच आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला प्रार्थना आहे. आणि धन्यवाद. आज तुम्ही वेळ दिलात, इथे आलात आणि तुमचं एक सहज सोपं साध्या भाषेत तुमचं जीवनशैली, तुमचं प्राण्यांविषयीचं प्रेम तुम्ही व्यक्त केलं, त्याबद्दल खरंच खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, आजच्या या पॉडकास्ट मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं जरूर ते कमेंट्स मध्ये लिहा. मला वाटतं की आपण जेवढे साधे असू ना तेवढीच उत्कृष्ट उंची गाठता येते. व्यक्तिमत्व साधं असलं ना की निश्चितच सरळ साध्या ट्रान्सपरंट लोकांना लोक आवडतात. आपण जर पाहिलं तर सूरज चव्हाण सारखं एखादं व्यक्तिमत्व निखळ, निरागस जे आहे ते लोक स्वीकारायला तयार आहेत. विनाकारण आपण वेगळ्या गोष्टींचा अट्टास करत असतो, स्वतःला काहीतरी वेगळं दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि मग आपण खरं जे ओरिजिनल आपलं नेचर आहे ते हरवून बसतो आणि असं कुठेतरी पांघरून घेऊन वेगळं काहीतरी दाखवण्याच्या नादात आपलं मूळ स्वरूप आपण हरवून बसतो. आज ही भारी व्यक्तिमत्व जी काय आपल्याला लाभतायत, मला वाटतं ही भारी व्यक्तिमत्व भारी आहेत कारण त्यांनी त्यांचं निसर्गानं दिलेलं मूळ स्वरूप त्यांनी सोडलं नाही, ते जपलं, ते वाढवलं आणि म्हणूनच निसर्गानं त्यांना एक वेगळी ओळख दिली. आणि म्हणूनच मला वाटतं की सूरज चव्हाण सारखं एखादं व्यक्तिमत्व घडू शकत असेल, सरांसारखं एखादं व्यक्तिमत्व घडू शकत असेल, तर तुमचंही असं व्यक्तिमत्व घडू शकतो. तुमच्यातला जो कोर आहे, तुमचं जे प्रेम आहे ते जिवंत ठेवा. निसर्गाविषयीचं प्रेम, तुमच्या सवयी, छंद निश्चित जिवंत ठेवा. त्याच तुमची नवीन ओळख निर्माण करू शकतात. येस, सो आजचा पॉडकास्ट कसा वाटला त्याबद्दल जरूर कमेंट करा. येस, आणि थँक्यू सो मच. तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर तुमचे मित्र, मैत्रिणी, फ्रेंड्स त्यांच्यापर्यंत जरूर पाठवा. मला वाटतं की सरांच्या माध्यमातून प्राण्यांविषयीचं एक वेगळं प्रेम प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे. शेवटी त्यांनी दिलेला जो संदेश आहे की तो संदेशही अमूलाग्र किंवा खूप मोलाचा असं मला वाटतो. मोस्ट ऑफ द टाइम सिटीमध्ये राहत असताना आपणच मुलांना किळसवानं एखादी गोष्ट सांगतो. म्हणजे एखाद्या पक्षानं शी केली तर आपण त्याला मुलांना त्याबद्दल किळस निर्माण करतो मुलांच्या, आणि त्यामुळे मुलं उद्या भविष्यात पालक म्हातारे होतील तेव्हा सुद्धा त्यांना पालकांचा सुद्धा किळस वाटायला लागतो. सो खरं तर हा खूप मोठा आणि मोलाचा मेसेज होता. निसर्गानं आपल्या सर्वांना निर्माण केलेला आहे. आपण त्या निसर्गानं, निर्मात्याचे सगळे आपण बाळ आहोत आणि आपण सगळ्यांनी खेळीमेळीनं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. सो तुमची मतं जरूर कमेंटमध्ये कळवा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.